नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत का घरातल्या अगदी महत्त्वाच्या वस्तू कधीतरी पण लागतात, काही रोजच लागतात. तर अशा वस्तूंची मी माहिती देणार आहे. शिवाय ह्या अगदी खात्रीपूर्वक मी वापरलेल्या आहेत, तर त्यांची लिंकसुद्धा तुम्हाला हवी असेल तर तीसुद्धा मिळेल, जेणेकरून तुम्हालासुद्धा त्या वस्तू मागवता येतील आणि उपयोगी पडतील. तर पहिलं आहे आपलं प्लांट होल्डर, म्हणजे हे मल्टी टायर आयर्न मेटल स्टँड आहे. बाल्कनी आउटडोअरसाठी खूप चांगलं आहे. इंडोर प्लांट पण तुम्ही ठेवू शकता. तर हे मी मिशोवरून आधी मागवलेलं, पण हे खूप असं भक्कम नाही, पण ठीक आहे. आपण खूप अशा जड वस्तू ठेवू नाही शकत. परंतु तेच मी ॲमेझॉनवर पाहिलं नंतर, तर माझे शेजारी एकीने घेतलं माझं बघून, पण मी तिला सांगितलं मिशोवरून घेऊ नको, ॲमेझॉनवरून घे. तर ॲमेझॉनवरून तिने जे मागितलं आहे ते खरोखर चांगलं आहे. तर मी ह्याच्यापेक्षा चांगलं आहे आणि स्टर्डी आहे, भक्कम आहे, तर त्याची मी लिंक देत आहे. तर असं प्लांट होल्डर बऱ्याच जणांनी मला सांगितलं का कुठून घेतलं वगैरे, तर त्याची लिंक मी आता देत आहे. श्रावण महिना सुरू होण्याआधी मी हे हवनकुंड मागवलेलं होतं. तर माझ्याकडे आधी ना ॲल्युमिनियमचं होतं, पण हे मला कॉपरचं कधीपासून घ्यायचं होतं. तर आर्ट विलाचं हे आहे, खूपच छान आहे. तर श्रावण महिन्यापासून मी सुरुवात केलेली याच्यात करायला. तर रोज संध्याकाळी पण कापूर लवंग याच्यात आपण ना जाळू शकतो, म्हणजे ते पॉझिटिव्ह एनर्जी किंवा एक घरातलं छान वातावरण बनून जातं. डिसइन्फेक्टंट या गोष्टी असतात, त्याच्यामुळे आपण या जाळू शकतो. तर त्याच्यासाठी हवनकुंड मला हवंच होतं आणि मी घेतलेलं आहे. तर मला आता बरंच उपयोगी पडते आणि खरोखर चांगलं आहे. हे हवनकुंड ना खूप ठीक आहे, छान आहे आणि प्युअर कॉपरचं आहे. तर आपल्या प्रत्येकाच्या घरी एक छोटंसं हवनकुंड हवंच. तर तुम्हाला हवं असेल तर नक्की हे घ्या. जो मी ब्रँड देते त्याचं घ्या, खरोखर चांगलं आहे. कारण मी वापरल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा रिव्ह्यू देत आहे. तर हे तुम्ही वापरून पहा, इतकं प्रसन्न वाटतं ना आपण घरात हे अशा वस्तू जाळल्या. एक तुम्ही गाईची गौरी, देशी गाईची गौरी घ्या, त्याच्यावर तूप टाका आणि ते नुसतं प्रज्वलित करा आणि त्याच्यानंतर त्याच्यातून जो धूर निघतो, तर खरोखर आपल्याला घरात ऑक्सिजन चांगला मिळतो त्यापासून. फरशी पुसण्यासाठी खूप जणांनी ना मॉप कोणता चांगला तो विचारलेला. तर 4 वर्ष मी एक फ्लॅट मॉप वापरला, त्याचासुद्धा रिव्ह्यू चांगला होता. त्याच्यानंतर मी गालाचा आत्ता आणलेला आहे. तर हा गेला 1.5 महिना मी वापरते आणि खरोखर खूप चांगला आहे मॉप. पहा तुम्ही किती छान. स्पिनिंग टब पण छान आहे आणि त्याचा मोठा टब आहे तो सुद्धा खूप छान आहे आणि खूप असं भक्कम आहे. हा बकेट सहज आपण कुठेही फिरवू शकतो. तर या स्पिन मॉप बरोबर ही बकेट आहे मोठी आणि त्याला ना चाकं आहेत 4, ती सुद्धा चांगली बळकट आहेत आणि 2 हे असे मायक्रोफायबर रिफिल्स मिळालेले आहेत. छानपैकी हे रिन्स होतं आणि छान अगदी स्पिन होऊन जातं जे मायक्रोफायबर रिफिल आहे ते. तर त्याच्यामुळे ना फरशी खूप छान निघते, खूप ओलसर नाही राहत. तर हे खरोखर उपयोगाचं ठरलं आहे. तर मी वापरल्यानंतरच याचा तुम्हाला आता रिव्ह्यू देत आहे. तर ज्यांना कोणाला आता हा मॉप घ्यायचा असेल तर तुम्ही हा स्पिन मॉप नक्की तुम्हाला तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये मिळेल किंवा डीमार्टला मिळेल किंवा ऑनलाईन पण घ्या. तर डीमार्टपेक्षा मला ऑनलाईन याची किंमत कमी वाटली, कारण मी डीमार्टला सुद्धा बघून आलेली. तर डीमार्टला काहीतरी 1000 रुपयाच्या वर होता आणि इथे बहुतेक मी 800 ते 900च्या दरम्यान घेतलेला आहे. मला नक्की आठवत नाही, मी लिंक देते याबरोबर. 4ही व्हील छान आहेत, अगदी भक्कम आहेत आणि सहज मागे पुढे बकेटही करता येते. तर आपल्याला अख्ख्या घरात कुठेही छानपैकी फिरवता येईल. अगदी जड जाणार नाही पाणी तुम्ही जास्त घेतलं तरी. तर पहा, खूप युजफुल आहे हा. आपण डोअरमॅट तर भरपूर प्रकारच्या वापरतो, पण त्याला जरा शो असेल तर ते आपल्या घरात छानसुद्धा दिसतात. शिवाय अँटी स्किड असेल ना तर पाय सरकण्याची भीती नसते. पहा किती सुंदर डिझाईन आहे आणि अशी खरोखरची फुलं वाटतात. तर हे बाथरूम मॅट मी मागवलेली आहे ऑनलाईनच आणि खरोखर चांगली निघाली. ही सुद्धा मी वापरली आणि त्याच्यानंतर रिव्ह्यू दिला. सध्या मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ टाकला, तर तो सुद्धा सगळ्यांना आवडलेला आहे. तर खरोखर ही मॅट तुम्ही घेऊ शकतात. त्याच्यात ना अजून वेगवेगळ्या डिझाईन आहेत. एका ताईने मला विचारलेलं का ही चायना मेड आहे का, तर अजिबात नाही, आपलं मेक इन इंडियाच आहे. तर टेकूलची आहे ही, तुम्ही सर्च करू शकता. शिवाय मी लिंक देते, त्याच्यावर तुम्ही सर्च करा. आणि सुपर ॲब्सॉर्बंट आहे, थिन आहे आणि वॉशेबल आहे. लगेच अगदी धुवून स्वच्छ करता येते. थोडंसं सोप वॉटर टाका आणि थोडंसं ब्रश हलक्या हाताने फिरवा, लगेच साफ होऊन जाते आणि लगेच सुकतेही ती. तुम्ही याचा बाथरूम मॅट म्हणून उपयोग करा किंवा मेन डोअरला जरी ठेवली तरी खूप छान दिसते ही. आणि नॉन स्लिप आहे आणि क्विक ड्राय आहे, त्याच्यामुळे खूपच उपयोगाची आहे. एकदा तुम्ही मागवून बघा. आणि शिवाय ह्या डिझाईन पहा, वेगवेगळ्या आहेत, अगदी खूप आकर्षक 3D डिझाईन्स आहेत, नक्की आवडतील तुम्हाला.
हल्ली प्रत्येकजण योगा करतो, प्राणायाम करतो, तर आपल्याला योगा मॅट लागते. बऱ्याच जणांनी विचारलेलं योगा मॅट कोणती यूज करतात, तर मी बऱ्याच दिवसांनी आता लाईफ लॉंगची मागवलेली आहे. तर आधी लाईफ लॉंगचीच मी एक मागवलेली, तर ती 4 mm होती याच्या आधी. तर ती मला आवडली नाही कारण थिन होती. तर तुम्ही पण मागवाल तर अशी 8 mm मागवा, जशी मी ही 8 mm मागवलेली. थोडी जाड आहे, बाकी क्वालिटी खूप चांगली आहे, नॉन स्लिप आहे, पाय घसरत नाही किंवा ते मॅटसुद्धा हलत नाही जागेवरून, एवढ्या चांगल्या स्टँडर्डची आहे. तर मागवायची असेल तर मागवा. तर याची साईज मी तुम्हाला सांगते. लांबी 180 सेंटीमीटर आहे आणि 60 सेंटीमीटर याची रुंदी आहे आणि 8 mm थिकनेस आहे याचा. अगदी प्रीमियम क्वालिटी आहे, नॉन टॉक्सिक टिपी मटेरियल आहे. स्किनसाठी अगदी जेंटल आहे, पाय तर सरकतच नाहीत याच्यावर. शिवाय लाईट वेट आहे, स्वीट रेसिस्टंट आहे. आपल्याला घाम येतो ना कधी कधी योगा मॅटवर, तर तसासुद्धा येत नाही याच्यावर. आणि इझी आहे कॅरी करायला, जड नाही आहे, वजन नाही आहे त्याचं जास्त. याच्याबरोबर मला एक कॅरी बॅगसुद्धा मिळालेली आहे. तर बाहेर कुठे जायचं असेल तर त्यावेळी मी ती यूज करते, नाही तर घरात अशीच रोल करून ठेवून देते एका साईडला. कारण रोज सकाळी लागते, कधी कधी संध्याकाळी लागते ही योगा मॅट. तर तुम्ही घरी रोज वापरू शकता. जिममध्ये जा, आउटडोर्सला, तुम्हाला कुठे गार्डनमध्ये योगा करायचा असेल तर तिथे तुम्ही अगदी ही मॅट वापरून केला योगा तरी ही मॅट खराब होणार नाही. अगदी कुठल्याही ठिकाणी तुम्ही वापरू शकता. शिवाय तुमची एखाद खास मैत्रीण असेल तिला तुम्ही गिफ्टसुद्धाही देऊ शकता. हल्ली बरेच पुरुषसुद्धा लाकडी कंगवा वापरतात. तर पुरुषांसाठी पहा असा एक लाकडी कंगवा खूप युजफुल पडेल का. त्याचे जे ब्रिसल्स आहेत, दात आहेत, ते बघा त्याच्यातनं गॅप आहेत, त्याच्यामुळे केस गळत नाही. जर आपण बायका असतात, मुली असतात तर ओले केस आपण विंचरतो, तर खूप असा जवळजवळ दात असलेला कंगव्याने केस गळू शकतात. तर लाकडी कंगव्यामध्ये पहा हा एक कंगवा असतो. तर हा नॅट हॅबिटचा आहे, मी ऑनलाईनच मागवलेला आहे. 17 प्रकारच्या हब्समध्ये हा सोक करून तयार केलेला आहे वुडन कोंब. आणि शिवाय हा कच्ची नीमचा आहे, म्हणजे कडुलिंबाच्या लाकडापासून बनवलेला आहे. यामुळे ना आपले केस फ्रीज होत नाहीत आणि खूप असा शाईन येते केसांना. हा दुसरा कंगवा आहे, हा जवळजवळ 1.5 वर्ष झाली. हा केयाचा आहे, हा सुद्धा मी रेग्युलर वापरते आणि खूप चांगला आहे केयाचा पण. तर याची पण लिंक मी देत आहे, तर तुम्हाला हवा असेल तर हा सुद्धा मागवा. पण 2 प्रकारचे हे कंगवे तुम्ही ठेवाल तर एक केस धुतल्यानंतर ओले असताना असा बारीक दातांचा, म्हणजे जवळ दात असलेला वापरू नका. तर असा मध्ये गॅप असलेले मोठ्या दातांचा वापरला कंगवा तर ओल्या केसांचं गळणं कमी होतं आणि आपले केसही अगदी निरोगी राहतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याला रोज लागणाऱ्या किंवा मग कधी कधी महत्त्वाच्या गोष्टींसाठी लागणाऱ्या वस्तू दाखवलेल्या आहेत. तर त्या वस्तू तुम्हाला आवडल्या असतील तर दिलेली लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही मागवू शकता किंवा दुसऱ्या पण कंपनीचं मागवू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि हाईप पण करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.